त्यानंतर आकर्षक आपण ट्रॉफी जी पाहतोय नक्कीच 1, 2, 3 अंच्या नक्कीच स्वर्गीय वसंत बाबू शेलार यांच्या स्मरणार्थ अनिल वसंत शेलार साहेब यांच्याकडनं. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी आपण मॅन ऑफ द मॅच देखील पाहतोय ते नक्कीच कैलासवासी विठ्ठल पवार यांच्या स्मरणार्थ भूषण शांताराम पवार यांच्याकडनं. त्यानंतर आपण सन्मान चिन्ह देखील पाहतोय तिने नक्कीच कैलास एकनाथ पवार यांच्या स्मरणार्थ सचिन गुरुनाथ पवार यांच्याकडनं. ग्रुप ग्रामपंचायत पाळाखणे उपसरपंच कपिल पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्यमंच स्थानापर्यंत आहे. ग्रुप ग्रामपंचायत पाळाखणे कपिल पाटील आपलं देखील मनपूर्वक स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्यमंचावर येऊन स्थानापर्यंत आहे. मात्र सुरुवात झाली आहे. बेस्ट ऑफ टीम ढोंडा वडवली, बेस्ट ऑफ टीम एनसीसी निवली. फर्स्ट बॉलर वाटत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ज्यावरती मात्र बिग बॅटर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एनवरती आदेश आणि नॉन स्ट्रायकर एनवरती शैलेश आणि बॉलिंग मार्कवरती नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज ज्याने पहिल्या मॅचपासून सलामीची गोलंदाजी केली आहे. जो म्हणजे 30 सर्कलमध्ये अप्रतिम गोलंदाजीमध्ये त्या ओळखला जातो म्हणजे टेनिस बॉलमध्ये. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर कल्पेश एनसीसी निवलीच्या वेळेत मात्र आई गावती ढोंडा उडवली. एक बिग मॅच म्हणजे प्रेक्षकांच्या वर्गाला या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. सेकंड बॉलमध्ये सज्ज झालाय. यावेळी घुटनाट एक सरळ चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये वेगाने शतरक्ष स्वार होईपर्यंत मात्र एक सिंगल कन्वर्ट केली जाते. शैलेश मात्र स्ट्रायकर एंडवरती येतोय आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती फक्त एक या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूचा मात्र खेळ अखेरीस कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती सिंगल आली म्हणजे सुरुवात चांगली करताना आपल्याला पाहत आहे. संध्याचं सत्र आहे, वातावरण थोडं दमत पाहतोय कारण सूर्य देखील आपल्या अस्ताला पश्चिमेच्या दिशेने वाहताना पाहायला मिळतोय. कारण सूर्याचं काम आहे परफेक्ट टायमिंगमध्ये परफेक्ट रिझनमध्ये पूर्वेकडे उगवणं आणि परफेक्ट टायमिंगमध्ये अस्ताला जाणं पश्चिमेकडे आपण पाहत असतं मावळण्याचं काम देखील करतोय. तसं आपलं क्रिकेट देखील आहे. सकाळी सुरुवात होती क्रिकेटची आणि संध्याकाळी ते क्रिकेटचा एंड होतो. म्हणजे क्रिकेट खेळायला देखील सलूड आहे. यावेळी फ्लॅटेड बॉल व्हाईट बॉल याची पाडील आम्हाला दर्शवताना की हा चेंडू मात्र वाईड असणार आहे. पंतांच्या दोनात समांतर रेषेत डिसिजन पोहोचत आहे की वाईट बॉलनं अतिरिक्त रन्स वाढणार आहे ती मात्र ढोंडलच्या खात्यामध्ये आणि जाऊन पोहोचणारी फलकावरती ती मात्र 2 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या षटकातील जी सुरुवात हवी होती एक चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी आपलं मनोबल वाढवतोय स्वतःला मात्र सिद्ध करतोय. सिद्ध करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नक्कीच कल्पेश फ्लॅटेड बॉल सरळ खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहू शकाल मिड विकेट सेट डाऊनला खेळण्याचा प्रयत्न असताना तेवढंच चांगलं कनेक्शन होताना पाऊस मिळत नाही आहे शैलेशकडनं कारण वेगानं चेंडूवरती स्वार होण्याचा प्रयत्न केला आणि मात्र स्लोवर बॉल आणि जेव्हा ती स्लोवर बॉलमध्ये टायमिंग परफेक्ट नाही आहे. एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगल मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 3 या धावसंख्येवरती. आधीच्या मॅचचा मानतो मॅच आपण नक्कीच टीम बडपे शुभम आपण मुख्य मंचापर्यंत पोहोचायचं आहे. आपण नक्कीच या मॅचचं मानतो मॅचचं किताब देखील आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मिस्टर शुभम मान फ्रॉम वडपे यावेळी सरळ चेंडूती ब्लास्ट केलं मात्र शतरक्षक वेगानं त्यावरती येते. आउट इमॅजिंग आम स्टँडिंग वाट असेल अप्रतिम सेल या स्पर्धेतील कॅच ऑफ द टुर्नामेंटचा दावेदार होऊ शकेल का. रिप्लेमध्ये त्या ॲक्शनमध्ये पाहू शकाल काय झेल मात्र केला कॅरी केलाय आणि मात्र आपलं पूर्ण जी शरीरयष्टी आहे ती जमिनीत आदळला असता तरी मात्र चेंडू सोडला नाही आहे. यालाच जिद्द म्हणतात यालाच चिकाटी म्हणतात आणि मात्र नाईस ऑफ द देल आणि फर्स्ट विकेटचा डाऊन इयर फलंदाज मिस्टर आदेश तो देखील मात्र बॅकफुटला येताना पाहायला मिळतो. यस डीजे
18 बॉल बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने मात्र बॉलिंग सज्ज होणार आहे. येस कम ऑन डिझाईन. मुख्य मंच वळूयात. मुख्य मंचाकडे नक्कीच आपण जे पाहतो नक्कीच माननीय आदरणीय ॲडव्होकेट पंढरीनाथ फुलावले यांचा साई सत्कार करतील गुरुनाथ पवार यांच्या शुभ हस्ते मात्र मुख्य मंचावरती. कारण आज ज्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत ती पदवी खूप मोठी आहे मित्रांनो. अनेक वर्ष त्या पदवीसाठी खूप मोठी मेहनत करावी लागते, खूप मोठे कष्ट करावे लागतात आणि त्यानंतर मात्र मुख्य मंचावरती असं व्यक्तिमत्व मिळणं हे देखील आमचं देखील भाग्य आहे. आणि ॲडव्होकेट पंडितजी साहेब यांचा मात्र साई सत्कार होताना पाहतो मुख्य मंचावरती आपण पाहतोय. 2024 कोशिंबीर ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय मान्यवरांचा साई सत्कार टाळ्याच्या गजरानं डीजेच्या वाद्यबंद सुस्वागतम सुस्वागतम वेलकम वेलकम 2024. षटक पहिलं कंप्लीट झालं, जाऊन पोहोचली ती फलकावरती फक्त 5 या धावसंख्येवरती. कारण यावेळी मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय. पहिली 6 चेंडू तुम्ही पॉवर प्लेचे पाहिले असतील, त्यामध्ये तुम्ही कमबॅक करताना पाहू शकाल. यावेळी आपण जर पाहिलं तर तो पूर्ण क्षेत्र जेव्हा क्षेत्रामध्ये खेळणं मात्र गरजेचं होतं. आणि मात्र सायकल शैलेश यावेळी थोडासा अक्रॉस झाला, थोडासा आतमध्ये येऊन खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जेवढा वेगाने येईल त्या आधी मात्र आपली धाव कंप्लीट करतोय आणि एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती. 6 रन ऑन द स्कोर बोर्ड 6 या धावसंख्येवरती. संध्याच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी मात्र वातावरण आहे. कारण संध्याचा थोड्या दिवस वेळानंतर आपण या स्पर्धेकडला पूर्ण विराम आणि स्पर्धेमध्ये नक्की सेकंड क्वालिफायची मॅच पाहायला मिळणार आहे. कारण नवकाच्या दिवसामध्ये जर ज्युनियर टीममधनं टीम नांदिगणे अप्रतिम ज्यांचा खेळ देखील पाहायला मिळाला ती मात्र सुपर संडेमध्ये टॉप 4मध्ये जाऊन पोहोचली आहे. वेट ऑन वॉच करते आहे सुपर संडेचं म्हणजे आपल्या क्रिकेटच्या मुवमेंटनं. कारण मनामध्ये उत्सुकता आहे, मनामध्ये भावना आहे, मनामध्ये सिद्धता आहे की आम्ही पोहोचलो आहोत मात्र फायनलमध्ये. कोशिंबेकर ट्रॉफीमध्ये आम्ही पूर्ण आम्हाला महाराष्ट्र पाहत असताना आमचे प्रयत्न असतील फायनलवरती आणि या ट्रॉफीवरती मात्र नामांकित नाव करण्यासाठी एक देखणं आयोजन नियोजन. आणि जर पाहिलं तर तेवढ्या सुंदर ट्रॉफीज देखील पाहतोय 1, 2, 3 आणि 4 या स्पर्धेकरता आपण पाहू शकाल. आणि या मॅचकरता आपण जे पाहतो ते सर्वांनीच खूप मोठी हातभार लावली आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं अनुषंगाने पाहू शकाल. एक सिंगल येते, मोठे स्ट्रोक दुपारच्या सत्रापासून आलेच नाहीत कारण वातावरण दमट आहे. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम नाहीत आणि खेळण्यासाठी मात्र तेवढा फलंदाज तेवढा बॅकवर्ड करत नाही आहे. कारण असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये फाईन लेग स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हरला देखील चांगले स्ट्रोक मी पाहिले. त्यानंतर कुठेतरी कमबॅक करत मध्ये इव्हन क्वालिटी गोलंदाजीनं प्रत्येक टीमकडनं चांगले गोलंदाज मला घडताना पाहायला मिळाले. तिसरा बॉल, चौथा बॉल, रिव्हर्स सी बॅटन केला मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल. याचा स्वीप याचा यारो बाणासारखा तेजदार वेगवान चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. वाट अ शॉट, वाट अ सिलेक्शन, अप्रतिम स्टोक्स चौकार. आपल्या बुद्धी आणि आपल्या शैलीनं फक्त पिकअप केलं. चेंडूला मात्र रिव्हर्स स्वीपला अटॅक केला. अटॅक करत असताना चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं. बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय वेगवान चेंडूनं. यावेळी ऑन साईडला पंच मात्र अजय पाटील दात फेटताना कारण लेग बाय सुरपण चेंडू मात्र अजित घेतोय आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 13 चेंडूचा खेळ अक्षरशः कंप्लीट होत आहे. येणार अजून 13 चेंडूचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 24 चेंडू ज्यावरती आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं ही धावसंख्या कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. आणि करत असताना कुठेतरी मात्र चेंडू आपण पाहतो तो बॅक साईडला विसावला आहे. टिकलेला झोन तुम्ही पाहिलं तर मात्र आपण पाहू शकाल बॅक साईडला एक सुंदर पर्वत आहे. त्या पंतप्रधानाची विचार केला तर आमचे कॅमेरामॅन हे नक्कीच पोचतील या 4 दिवसामध्ये या सौंदर्य क्षणाला, या सौंदर्य मॅचला आणि या निसर्ग वातावरणाला भिवंडीच्या खऱ्या अर्थाने आमचे कॅमेरामॅन देखील कैद करतील. कारण एक चांगली सुंदर झाडी, एक निसर्ग वातावरण, एक छोटंसं डोंगर आणि मात्र या कुशीमध्ये वसलेलं एक कोशिंबे गाव ते देखील मात्र सुंदर पाहायला मिळत आहे. कारण या गावाची खूप मोठी वेगळी ओळख आहे. तुम्हाला 2 दिवसापासून मी सातत्याने म्हणतोय कारण ओळख कधी संपणार नाही आहे. पूर्ण महाराष्ट्र या गावाकरता ओळखला जातो, पूर्ण महाराष्ट्र माझ्या राजांकरता ओळखतो आणि पूर्ण महाराष्ट्र माझ्या मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान आणि यासाठी ओळखतो. मध्ये नक्कीच पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी स्मारक या गावामध्ये आहे. छत्रपती शिवाजी म्हटलं मोठी मंदिर या गावामध्ये आहे. आणि या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये एक गाव कुठे ते मात्र आलेखावरती आणण्याचं काम केलं कोशिंबेकरानं. त्यात बोलतो नक्कीच मॅचकडे 2 षटकं कंप्लीट झाली. 12 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती आली ती मात्र 15 या धावसंख्येवरती. तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती आणि घेऊयात ब्रेक. येवत मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने 12 चेंडूवरती अटॅक केला जाईल का टीम ढोंडा वडवलीकडनं का मात्र निंबलीकर त्यांना रोखतील का मॉट डीजे. जिथं तिथं नाव आहे ट्रेंडिंगला महाराष्ट्रात तो नंबर 1 ला.
नी गोलंदाज मिस्टर आदित्य आधीच्या मॅचचा हिरो. कारण आता मॅच जी ज्याच्या नावावरती होती तो पण आपल्या बॉलिंग मार्फत तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतो आहे. आदित्य एक चांगल्या खेळानं एक चांगल्या कौशल्यानं आपल्या कलात्मक गोलंदाजीनं ओळखला जातो आहे. फ्लॅटेड बॉल, नो बॉल ज्यावरती बिमर चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू आपण पाहतोय की पंच दर्शवतात की नक्कीच नो बॉल आणि फ्री हिट बॉल एक सिंगल अशा 2 धावा, नो प्लस सिंगल अशा 2 धावा आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड दोन्ही पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 17 या धावसंख्येवरती. दबाव प्रेशर सांगून जातो क्रिकेटची उमेद कशी आहे, दबाव प्रेशर सांगून जातो क्रिकेट कसं आहे, दबाव प्रेशर सांगून जातो क्रिकेटची उद्घोषणा कशी आहे. आणि त्यावेळी आपण पाहू शकाल या मैदानावरती आज मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. उद्या या स्पर्धेतील 3रा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काही क्षण, काही तास, काही मॅचेस आणि फक्त 2 दिवस या स्पर्धेला अखेरचं निरोप फाण घेत असताना मात्र ही ट्रॉफी कोणत्या गावाकडे जाणार आहे, कोणत्या टीमकडे जाणार आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. सुपर संडेमध्ये ग्रँड फिनाले माझ्या प्रेक्षक राजाचा आवडता दिवस म्हणजे सुपर संडे, सुट्टीचा दिवस. यावेळी मात्र फ्लिटचा बॉल ज्यावरती मात्र सिंगल कन्वर्ट केली आणि सिंगलने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फरकावरती 18 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी मात्र लाईन ऑफ लाईन भरकडली गेली. लोअर फुलटरला विचार केला मात्र हायटेड बॉलनं सर चेंडू विसरला क्रिजच्या विरोधात आणि मात्र नक्कीच एक तीक्ष्ण पंच 2 दिवसामध्ये काम करतायत. ते दोन्ही मात्र पंचांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. अप्रतिम डिसिजन, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. कारण मी नेहमीच म्हणत असतो माझ्या समाजामध्ये जेव्हा आयुष्यामध्ये जेव्हा संकट येते ना तेव्हा तुम्ही देवाकडे हाक मागता आणि आमचे खेळाडू आहेत ते मात्र मैदानामध्ये पंचांकडे दाद मागली जाते. कारण डिसिजनचा भार त्यांच्याकडे असतो आणि मात्र परफेक्ट याकडे विचार केला तर त्यांच्याकडे डिसिजन पोहोचतोय. अनेक वर्ष क्रिकेटचा प्रवास त्यांनी देखील केला आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते पण पाहतो नक्कीच 18 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये आलाय उमेशच्या साथीला शैलेश आपण पाहतोय. तो देखील एक चांगला बॅट आहे, चांगला गोलंदाज आहे. पंजाब पंच इशारा करतात वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 19 या धावसंख्येवरती. अंगावरती येणारी शहारे, अंगावरती येणारा 19 फेब्रुवारीचा दिवस. यावेळी चांगला बॉल पुनश्च एकदा मात्र वाईट ऑफ लाईन लेंथ. कारण स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो शैलेश मात्र चेंडू मात्र एक दी लेग स्ट्रिक आहे ते लेग स्टंप असणं थोडासा दूर अंतरावरती विसावला जातो आणि त्यानंतर मात्र सरळ कलेक्शन होत आहे. ते मात्र 100च्या भूमिकेमध्ये असलेला शतक आपल्याला पाहायला मिळतोय. तो रोशन मला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी कुठेतरी मात्र आपल्या लाईन त्यामध्ये या ओव्हरमध्ये आदित्यने थोडी भरकटली आहे. कारण कुठेतरी चांगलं काम करताना वाईट कामाच्या विरोधात जातोय आणि करत असताना मात्र आपल्या बॉन्ड विचार केला तर आपल्या जी सीमारेषा आहे ती तुम्हाला नक्की 55, 60, 65, 75 स्वरूपाने पाहायला मिळते. कारण त्याची आखणी देखील सुंदर केली आहे. मैदान तेवढे चांगलं तेवढे जण पाहू शकाल की यावेळी शॉर्ट थर्ड मॅनला क्लिअर करायचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक खेळला. चेंडूला फक्त सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली दाखवताना मात्र एक चांगला स्ट्रोक शैलीच्या बॅटबंद आणि 2 धावा तेवढ्याच वेगाने कंप्लीट करत असताना मात्र सुपर रन पाहू शकाल. आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती मात्र 20 रन ऑन द स्कोर बोर्ड. 22 या धावसंख्येवरती. षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत आपण पाहतोय. एका साईडनं सिंगल डबल, एका साईडनं एक वाईट बॉल, एका साईडने विचार केला तर नो चेंडूचं स्वरूपानं थोडंसं मात्र भरकण्याचं कमबॅक करू देतोय. कारण प्रवृत्ती हेच क्रिकेटचं प्रत्युत्तर आहे. कारण कमबॅक हेच क्रिकेटचं. यावेळी राईट ऑन द टार्गेट दांडी गुल एसट्या उद्ध्वस्त फर्निचर बिघडवलं गेलं ॲज अ विकेटचं डाऊन हिअर मिस्टर शैलेश. यावेळी मात्र तंबूच्या अस्त्याला पडताना पाहिलं होतं. यस रिजय अवेश यावेळी नक्कीच एक लेफ्ट बासमन यावेळी सॅक इनवरती येतोय. शेवटच्या षटकासाठी आपण पाहू शकतो नक्कीच आत्तापर्यंत षटक जे प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो नक्कीच आदित्यला यावेळी मात्र लाजबाब गोलंदाजी आणि ज्यावरती मात्र प्रमुख अस्त्र करण्याचा प्रयत्न होता. षटकातील आत्तापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर कुठेतरी कमबॅक करत असताना चेंडू फेकण्याचं काम करतोय. एका चेंडूवर पाहू शकाल वाईट, एका चेंडू नो बॉल, एका चेंडू विकेट अटॅक आणि एका चेंडू मात्र डॉट बॉल.
यावेळी चांगला स्ट्रोक्स अटॅक केलाय, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू उंची जास्त घेतली आहे, लांबी कमी आहे. अभिषला देखील परतावा लागणार आहे. बॅक टू बॅक विकेटचा अटॅक पाहू शकाल. 5 चेंडू आतापर्यंत जे आपण पाहतोय अप्रतिम करत असताना कुठेतरी मात्र प्रेशर पाहायला मिळाला, कुठेतरी दबाव देखील पाहायला मिळाला आणि त्या दबावाच्या अनुषंगाने आतापर्यंत धावसंख्या हवी ती मात्र आली नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये वर्चस्व, क्रिकेटमध्ये सातत्याने स्वतःचा बदल पाहतोय. कारण क्रिकेटमध्ये म्हणजे गर्वपणा, मी म्हणजे मीपणा चालत नाही आहे. कारण सातत्याने एखाद्या खेळाडू मी वर्चस्व करू शकेन म्हणजे ते करणं शक्य नाही आहे. बॅटर जो होता मैदानाच्या आतमध्ये तर पाहू शकतो दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय टीम धोंडा वडवलीकडनं. लास्टवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणाकडे मात्र शेवटची 6 चेंडूची जबाबदारी दिली जाणार आहे ती मात्र NCC निवलीकडनं. जुन्या षटकातील आपण विचार केला तर आपल्या पाहतो की षटक क्रमांक 3 मात्र कंप्लीट झालं आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती येते ती फक्त आपण पाहतोय 22 या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या इनिंगच्या 18 चेंडू फेकून झाले आणि धावसंख्या फलकावरती 22 आली आहे. येणारे 6 चेंडूवरती किती धावपंत फलकावरती येतील आता मात्र टीम धोंडा वडवली ठोकावा लागणार आहे. प्रत्येक चेंडूला नसीब द्यावा लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र जो प्रेशर आहे तो मात्र इलाज करावा लागणार आहे. त्याआधी आपण ऐकूयात एक मात्र सुंदर गीत आणि मात्र थोडासा थकवा देखील दूर करूया कारण संध्या 17 मध्ये आपण पोहोचतोय. येस कवाटीचे शेवटची 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती आलाय. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळी सरळ अटॅक केलाय. चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं ब्लास्ट ऑफ मुवमेंट. निर्णायक क्षणी षटकार येतोय. जो फलंदाज स्ट्रायकर एनवरती आहे त्याचं नाव आहे फलंदाज उमेश. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय कारण याच खेळानं ओळखला जातो उमेश, जो मात्र उशिरानं स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि उशिरानं येत असताना मात्र आपल्या टीमकडे खेळतोय. पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी अनुपस्थित असताना आणि याच शैलीनं याच खेळाने ओळखला जातो. कमी वयामध्ये कमी वर्षामध्ये आणि कमी दिवसामध्ये एक चांगला प्लेअर घडतोय. 20 टेनिसमध्ये सरळ हुकूमत गाजवतोय, सरळ चेंडूला फेकून देते द ब्लास्ट ऑफ मूड. कारण अटॅकेड शैलीमध्ये तर खेळाडू आहे षटकार आणि धावसंख्या जाऊन फलकावरती 28 या धावसंख्येवरती. सेकंड बॉल बॉलिंगवरती पाहायला मिळणार आहे. यावेळी फ्लॅटेड बॉल सरळ चेंडूला फेकून देतोय. नो बॉल आणि ज्यावरती मात्र अटॅकेड मूड पाहायला मिळते. अप्रतिम स्ट्रोक्स सरळ षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि 9 चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू द्यायचं पाहिलं तर पाहायला मिळणार आहे आणि फ्री हिट बॉल या 7 धाबा आणि या 7 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ते आपल्याला पाहायला मिळते 35 या धावसंख्येवरती. उमेश जो मात्र उशीर येणारा संकटमोचक बनला, बिग ब्लास्ट बनला आणि करत असताना मात्र आठवण करून दिली ज्याचं मात्र खेळाच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कोणत्याही क्रमांकावरती होते तो आपला खेळ सोडत नाहीये. कारण उमेश याआधी तुम्ही त्याला सलामीला होता, आता मात्र त्यांनी 4थ्या क्रमांकावरती येतोय आणि येत असताना मात्र अजूनही म्हणतोय की टायगर जिंदा, मॅच संपली नाहीये, मी केव्हाही मात्र आपली झेप घेऊ शकेल अशा पद्धतीचा खेळाडू आहे. आणि मात्र यावेळी बॅक टू बॅक मात्र फ्री बॉल तिसरा चेंडू देखील ब्लास्ट ऑफ केला आणि मात्र या स्पर्धेतील लगातार 3 षटकार आजच्या दिवसातील ठोकणारा पहिला बॅटर
उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम धोंडा वडवली. अप्रतिम फलकेबाजी, कमाल काय बंदा, कमस की बल्लेबाजी, हर गेंद पर आग उगलता हुआ. म्हटलं होतं कारण सकाळच्या मॅचमध्ये कुठेतरी मी उमेशला देखील मिस केलं होतं, कारण या खेळाडूनं कमी वयामध्ये खूप चांगली झेप घेतली आहे आणि घेत असताना फक्त आपल्या शैलीनं आपल्या खेळानं ओळखला जातो. स्टॅमिना त्याचा अप्रतिम आहे, त्याचा फुटवर्क झोन अप्रतिम आहे आणि त्याचा नक्कीच आपण विचार म्हणजे ताकद देखील अप्रतिम आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ब्लास्ट ऑफ करतोय, त्या क्षेत्रामध्ये खेळणं देखील शक्य नसतं. यावरी चौथा षटकार देखील शॉर्ट ऑफ प्लेन वरती पूल करतोय. यावली याचं बीक याचं हाय, जेवढी उंची तेवढीच लांबी आणि आता उमेश ब्रँडचा चौथा षटकार आपल्या भेटीला. म्हणतात पोलिसही मारा म्हणतात, कारण गुन्हेगार थांबतात म्हणजे पोलीस थांबत नाहीयेत. आणि जेव्हा ते फटके पडतात ना, तर भले भले नक्कीच गुन्हेगार देखील कबूल करतात की आम्ही गुन्हा केलाय. त्यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवरती काउंटर अटॅक केलाय आणि ज्याचं नाव आहे गोलंदाज प्रतीकवरती. प्रतीकला निस्ता नाबूद केलाय. प्रतीकला प्रत्येक चेंडूवरती पनिशमेंट दिली आहे ती मात्र उमेश ब्रँडनं फक्त आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार. लाजवाब फलंदाजी, चौथा षटकार ठोकलाय आणि धावसंख्यामध्ये जाऊन बसली ती मात्र आईगवजी ढुंडा वडवली. 47. संकटमोचक संकटाचं वादळ आलं, त्याला आता थांबवणं गरजेचं आहे, कारण या वादळाला थांबवणं शक्य असेल तर आता रोखून दाखवा. उडान ऐसे कि शर्म भी मारा जाए, उड़ान ऐसी हो कि आकाश भी गम गिरे, उड़ान ऐसी हो कि सामने वाला शर्म से मार जाए, इस तरह की बल्लेबाजी है. यावली ऑन साइड, वन बाउंस चौकार. उमेशची अप्रतिम फटकेबाजी. तिच्या प्रत्येक चेंडूवरती मात्र एकच नसीहत, जी मात्र आउट ऑफ द पार मुवमेंट. सिंगल डबल वरती खेळणं मला पसंत नाहीये. मी अटॅक मूळमधला फलंदाज आहे आणि काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र मी स्टॅमिना खेळलाय, चेंडूला उडवलंय, मध्ये आपली जबाबदारी केली आहे. ज्या धावा मात्र ज्या बॅटवरती येतात त्या मात्र अप्रतिम होत्या उमेशच्या आणि मात्र कुठेतरी उमेशला थांबवलं गेलं प्रतीकनं. चेंडू क्रमांक 5 वरती आणि धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. 51 रन ऑन द स्कोरबोर्ड. सुरेश भोईर ढोंडा वडवली यांच्याकडनं आमच्याकडे कॅश रक्कम उमेशसाठी मध्ये लगातार 4 षटकार त्यांना तो 400 रुपये येतात. धन्यवाद सुरेशजी. आपलं देखील या स्पर्धेमध्ये पाहत असताना आणि आपल्या गावातील खेळाडूला ऊर्जा दिली जाते. हे पैसे नाहीत, ही ऊर्जा आहे. कारण आपल्या गावाकडे एखादा खेळाडू खेळतो ना, तेव्हा मला मात्र त्याला त्या ऊर्जेनं मात्र त्याला सिद्ध करण्याचे प्रयत्न द्या. 4 षटकार ठोकले गेले आणि एक जबरदस्त फलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. उमेशच्या वैयक्तिक मात्र 36 धावा, लाजबाब स्ट्रोक्स, 4 षटकार, एक चौकार देखील आपण पाहिलात आणि मात्र त्यानंतर सिंगल डबल देखील कन्वर्ट केली. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये साईनाथ. शेवटच्या बॉलसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. यावली राईट ऑन द टार्गेट, यस इज गॉन. क्रिकेटचा पतंग. 24 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. 4 षटकामध्ये कंप्लीट झाली पहिल्या इनिंगची, त्यामध्ये एनसीसी निवलीची आणि एक चांगली धावसंख्या फलकावरती ती मात्र लढण्यासाठी शक्य असेल ती मात्र आईगवडी ढोंडावडीला. धावसंख्या फलकावरती आहे 51, विजयासाठी 52. 24 बॉल्स अगेन गेम स्टार्ट ॲज अ फिनिश 52 रन्स आय मीन द मॅच पाहायला मिळेल. तोपर्यंत ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी.
शेवटचं षटक ज्यावरती अप्रतिम फटकेबाजी अप्रतिम स्ट्रोक्स देखील पाहिले आणि मात्र हल्ला बोल आणि बल्ला बोल उमेदचा बल्ला बोलला आणि मात्र सर्वांना शांत केलं आणि मात्र या 36 धावा ठोकण्यामध्ये एक चांगली बॅटिंग केली आणि धावसंख्या फलकावरती जे अर्धशतक कंप्लीट केलं 51 ही धावसंख्या फलकावरती होती यासाठी 52 धावांचं एक चांगलं टार्गेट या सत्रामध्ये सेट केलं ती मात्र आई गावती ढोंडा उडवली मात्र इन ॲक्शनमध्ये आता मात्र फील्डमध्ये येते कारण बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज अवेश सायकल इनवरती फलंदाज आदित्य नॉन सायकल इनवरती वसंत त्यांच्यात देखील चांगलं बॅटर आहेत मात्र मॅच क्वालिटी होणार आहे पहिला बॉल वेलकम टू बॅक सेकंड इनिंग फर्स्ट बॉल सुपर बॉल असा ॲक्शन मूव कारण नुसती ॲक्शन नाही आहे कारण फलंदाजाच्या ॲक्शनच्या विरोधात चेंडूला मात्र थांबवणं गरजेचं गेलं आणि करत असं मात्र पहिला चेंडू डॉट बॉल याच गोलंदाजीनं आणि याच आपल्या शैलीनं ओळखला जाणारा खेळाडू आहे कारण यावेळी पाहू शकाल कशा पद्धतीने कमबॅक करू पाहतोय कारण 52 धावांचं चांगलं टार्गेट माझ्यासमोर आहे यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक्स शॉर्ट थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र डिक्लर झोनमध्ये आपलं पाहतोय तिथे मात्र एक सिंगल कन्वर्ट आहे आणि एका सिंगलनं मात्र स्कोर कार्डची सुरुवात झाली ती मात्र NCC निवडीची आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती मात्र एक या धावसंख्येवरती एका साईडनं ढोंडा वडवलीकर पाहतोय त्यांनी क्रिकेटमध्ये भेवंडी टेनिस बॉलमध्ये हुकूमत गाजवली आहे एका साईडनं निवलीकर पाहतोय जे देखील हार मानणं शक्य नाही आहे दोघांमधील संघर्ष मात्र आज गगनाला भिडणार आहे दोघांमधली इव्हन क्वालिटी आज क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्र मात्र सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहत असते ती आपल्याला पाहायला मिळते तिसरा बॉल अपेक्षच्या विरोधात न्यू बॅटर पण मात्र नक्कीच वसंत यावली फटका फसलाय फलंदाज फक्त डीप पॉईंट क्षेत्रामध्ये जे शॉर्ट थर्डमॅन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या क्षेत्रामध्ये मात्र फर्स्ट विकेट इज राऊंड हिअर मिस्टर वसंत बॅक टू द डगआउट यस दिस आणि आई चरणी नसतात हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आई एकवीरला मानाची मानवंदना नतमस्तक होतोय आणि मात्र स्पर्धेकडे बोलतोय पालमध्ये चेंडू क्रमांक 4 साठी यावली जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फक्त तुम्ही विचार केला तर पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ते सिंगल कन्वर्ट केली जाणार आहे आणि एका सिंगलने मात्र न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आला आहे तो मिस्टर करण आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य आणि करणवरती इथं मात्र कशावरती जबाबदारी असणार आहे मात्र स्वतः सिद्ध केलं मात्र अभिषनं अप्रतिम गोलंदाजी आहे सुपर आणि मात्र देखणी गोलंदाजी मनाला मोहक करणारी मनाला स्पर्श करणारी कारण एक अप्रतिम गोलंदाजी क्वालिटीमध्ये पाहतोय यावेळी पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आज पाहू शकाल वेगवान तेजदार यावेळी बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय आणि मिड ऑफ आणि थर्डमॅनच्या बाउंड्री देखील आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये चेंडू जेव्हा लँड होतो तेव्हा मात्र खरं अक्षरशः या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय मात्र टायमिंग परफेक्ट होतं आपली मनकरी ताकद देखील परफेक्ट होती ती मध्ये फलंदाजी मार्कवरती मी पाहिली होती नक्कीच आपण पाहतो फलंदाज आदित्यकडनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 रन ऑन द स्कोर बोर्ड 5 चेंडूचा पॉवर प्लेचा खेळ कंप्लीट झाला धावसंख्या फलकावरती 6 वरती आली 52 धावांचं टार्गेट त्याच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे NCC निवली मात्र विकेटची मात्र पहिली प्राप्त केली वसंतला यावली अप्पर कट साह्यानं सरळ ब्लास्ट आफ्टर टू मूड आणि बॅक टू बॅक त्याचा षटकार त्याच क्षेत्रामध्ये रिझन होताना पाहू शकाल चौकार आपण पाहतोय पण पाऊसनं कुठेतरी मात्र अप्पर कट कारण आमच्या समोरचे कॅमेरामॅन बसल्यात त्यामध्ये चेंडू आम्हाला पाहायला मिळाला नाही आहे आणि त्या पाहू शकाल की चौकारानं धावसंख्या पुढे सरकते धावून पोहोचते फलकावरती 10 रन ऑन द स्कोर बोर्ड पहिल्या षटकामध्ये 10ची सरासरी आपण पाहतोय कारण ती मात्र योग्य होती येणाऱ्या 18 बॉल कशा पद्धतीने मात्र तुम्हाला 42 धावा पाहायला मिळतील कारण आता समीकरण बदललं धावसंख्या बदलली बॉलिंग मॅचवरती येणारा गोलंदाजी तुम्हाला बदलताना पाहायला मिळणार आहे त्याआधी एक छोटीशी विश्रांती यू गया और यू आय आपके लिए एक शानदार
याआधी तुम्ही उमेशला फलंदाजी मार्कवरती पाहिलं होतं, आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार आहे. कारण अष्टपैलू खजिन्यातला सर्वात उत्तम खजिना म्हणजे उमेशकडे आपल्या शैलीतील आपल्यापर्यंत एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणजे टेनिस बॉलमध्ये आपल्या गावासाठी खेळतोय. स्लो बॉल ज्यावरती चेंडू मात्र डिक्लर झोनमध्ये विसावला आहे, जो मात्र आपण पाहू शकाल डीप पॉईंट आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल येते आहे. एका सिंगलने स्कोर कार्ड जाऊन फलकावरती 11. अजूनही 41 धावांची गरज उर्वरित 17 बॉलवरती पाहायला मिळणार आहे. खतरा बनेल का? तर नक्कीच धोंडावडीली उद्योजी घरात आपण आपली जी गाडी आहे ती मात्र तिथनं हटवायची आहे, कारण येण्या जाण्यासाठी त्रास होतोय. एक मोठी गाडी आली आहे त्या रस्त्यावरती आपल्या गाड्या आहेत ना, त्याच्यामुळे सर्वांनी बाजूला काढ, कारण गाडी जात नाही तिकडनं. जी एक मोठी गाडी आली आहे कारण रस्ता खूप शॉर्ट आहे, त्यांना तबेल्यावरती जायचं आहे. समोरची जी गाडी आहे ती मात्र आपण पार्किंगमध्ये पार्क करायची आहे. तबेल्या समोर ज्यांनी बाईक लावल्यात ना ते सर्व किंवा मोठ्या गाड्या जरी असतील तर आपण मात्र पार्किंगमध्ये त्यांना मात्र नक्कीच वारंवार तुम्हाला त्या 2 दिवसापर्यंत तीच सूचना देतो की कुठल्याही प्रकारचं या स्पर्धेला आणि या मॅच करता मात्र, कारण जे रस्ता येण्या जाण्यासाठी आहे आपल्या जेवढं मोठं पार्किंग आहे ते मात्र लेग साईड तिथे मात्र आपल्या गाड्या लावत जा. स्पीडअप करा मॅचकडे. आपण मात्र नक्की चेंडू क्रमांक 2 साठी सज्ज झाला आहे. बॅटिंग स्टारवरती मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय करण आणि आदित्यमध्ये. यावेळी चेंडूला उडवलंय मात्र फटका फसलाय, फलंदाज फसतोय की काय, आणि येस इज गॉन. विकेट क्रमांक पाहू शकाल सेकंडचा लॉस ऑफ मिस्टर आदित्य. याची देखील फलंदाजीला पूर्ण विराम लागला गेला, त्याला देखील मात्र रोखलं गेलं उमेशनं. आज मात्र उमेशचा दिवस आहे. काय गोलंदाजी आहे, काय फलंदाजी आहे. एक अप्रतिम क्रिकेटची परमडी मी पाहतोय, अप्रतिम क्रिकेटचा मात्र भरणा पाहतोय आणि मग अष्टवरचा खेळाडू देखील पाहतोय. तोपर्यंत डिझेल दिवस संधी. डीजे की अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय आणि क्रिकेटमध्ये जे ओल्ड सॉन्ग आहेत मराठी ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचतात. क्रिकेटमध्ये प्रेक्षकांची मजबानी पाहायला मिळते. अप्रतिम आपण पाहतोय डीजे वाद्यम यांचं देखील मी आभार मानतोय, कारण ते ओल्ड सॉन्ग जे कधी ऐकायला मिळत नाही ते देखील आमच्यापर्यंत पोहोचतात. यावेळी शतरक्षक येतोय आणि मात्र फलंदाजाला परतावं लागणार आहे. बॅक टू बॅक विकेटचं डाऊन हिअर. ॲज अ फर्स्ट बॉल, ॲज अ सेकंड बॉल, ॲज अ विकेट, ॲज अ अटॅक, ॲज अ गिव्ह मी प्लॅन, ॲज अ गिव्ह मी अटॅक इज अ बॉलिंग ॲटर मिस्टर उमेश. आणि युवा सेनेचं प्रेरणास्थान म्हटलं तर नक्कीच योगेश दलवी हा देखील मला खेळाडू पाहायला मिळतोय, कारण ज्यांची स्पर्धा जी मध्ये कंप्लीट केली आमच्या साथीत समर्थ निखिल वाकले यांच्या माध्यमातून. शिवसेना आपण म्हटलं तर नक्कीच सिंधू रेसवर बालासाहेब यांनाची मात्र मानाची मानवंदना, कारण 1960 साली जेव्हा मुंबई धोक्यामध्ये होतं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये धोक्यामध्ये होतं, या व्यक्तिमत्वानं स्वतःचं मात्र स्वप्न फेकून दिलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्मासाठी या मराठी माणसाने दाखला. आणि खरं असताना मात्र ती ताकद होती माझ्या साहेबांची की पूर्ण महाराष्ट्र थांबायचं, पूर्ण मुंबई थांबायचं. कारण एक उदाहरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अर्जुन रणतुंगा जेव्हा आपल्या वानखेडे मॅच करता आला होता, त्या मॅच करता येत असताना मात्र मातोश्री ही मात्र त्याला भेट होती पाहायला मिळते. ते नक्कीच तुमच्यावर पोहोचणार आहे. मात्र या मॅचकडे बोलतोय यावेळी सरळ चेंडूला उडवलंय, आल्या आल्या खेळण्याचा प्रयत्न केला मात्र शतरक्षक वेगाने येतोय आणि ऑन साईडला मात्र आणखीन विकेट होतं. तिसरी विकेट मात्र हॅट्रिक साध्य करते उमेश दलवी. अप्रतिम क्रिकेट, क्रिकेटचं मात्र अप्रतिम पाहायला मिळतंय, कारण बॅक टू बॅक 3 विकेटचा लॉस ऑफ. आणि तेव्हा मात्र ती गाडी मॅच मात्र मानखेडला असताना ती गाडी मात्र थांबवली गेली आणि मात्र अर्जुन रणतुंगा यांनी मात्र भेट घेतली बालासाहेबांची. बालासाहेब आपल्या निवासस्थानी होते, मात्र म्हटले की नक्कीच साहेब तुमचं दर्शन झालं, खूप मोठं भाग्य आहे माझं, मी मुंबईमध्ये पोहोचलो आहे. आणि तेव्हा मात्र बालासाहेब म्हटले की थांब रे, कुठे निघालास, थोडा वेळ थांब अजून. त्यांना बोलले साहेब मॅच स्टार्ट होईल. तर साहेब म्हणले की नक्कीच मॅच स्टार्ट नाही होणार आहे, कारण जोपर्यंत मी सांगणार नाही आहे. थोड्या वेळाने पुन्हा एकदा गाडीचा प्रवास चालू ठेवला. गाडीचा प्रवास करता अर्जुन तुंगा आपल्या मैदानाकडे रवाना झाला आणि ती मॅच स्टार्ट नव्हती झाली होती. तेव्हा मात्र आपल्या साथी सांगितलं, मला म्हटलं की नक्कीच ही कोण व्यक्ती होती. तर म्हणतात की हा पूर्ण महाराष्ट्राचा बाप, हा पूर्ण मात्र मुंबईचा बाप बाळासाहेब ठाकरे होता, ज्याची ताकद होती एक बोट आणि एक हात वरती केला पूर्ण मुंबई बंद व्हायची, पूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा. या माझ्या टायगरला नक्कीच मानाचा मान मुजरा. तर सल्यूट ऑफ बाळासाहेब ठाकरे. आज मात्र साहेब नाहीत, मात्र आज ही अंगावरती शारे आणि डोळ्यामध्ये अश्रू येतात. आज मात्र तुमची गरज होती. बोले तर मॅचकडे, कारण एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला 1960 मध्ये घेतला गेला बाळासाहेब ठाकरेंना आणि मात्र शिवसेनेची स्थापना केली. यावेळी बॅटचं एज एक सिंगलनं मतं कन्वर्ट केली आणि एका सिंगलनं मतं धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती.
12 या धावसंख्येवरती. ज्या बाईक्स आहेत आपल्या, तर प्लीज मित्रांनो, कारण गाड्यासाठी जाण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. अरुण भुईर आपली देखील बाईक काढायची आहे. आमच्यापर्यंत नावं तशी तुमच्यावर मी पोहोचवतोय, कारण त्याआधी आपण जरा जा आणि त्या बाईक काढा. उमेश अप्रतिम आज मात्र आपला खेळ करतोय. आपण पाहू शकले एक परफेक्ट ऑलराऊंडर टेनिस बॉलमध्ये आपली हुकूमत गाजवताना. यावेळी चांगला बॉल, ज्यावेळी मात्र पाहू शकाल स्त्रीनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र अलाउन द कार्पेट आपण पाहतोय. एक सिंगल कन्वर्ट केली, कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक मारूच दिला नाही उमेश दळवीनं. आणि आज मात्र आपली बॅटिंग करताना 36 धावा ठरल्या. बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि फक्त धावा खर्च करतो, त्या मात्र फक्त 3. आणि विकेट जरी विचार केला तर 3, म्हणजे विचार केला तर आज मात्र त्याचा दिवस आहे. आणि आज मात्र आता मात्र टीम NCC निवली जी मात्र दडपणामध्ये आली, प्रेशर आली आहे आणि दबाव खाली आली आहे. आणि आता मात्र संकटावरती मात करावं लागणार आहे, कारण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे 39 धावांचं. प्रति षटकामागे 19.5ची सरासरी पाहायला मिळेल का? तोपर्यंत एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती आणि यवत मॅचकडे पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एका साईडनं निवलीच्या विरोधात मात्र ढोंडा वडवलीकर. काय घडणार आहे पाहायला मिळणार आहे, काय बिघडणार आहे, कोण जिंकणार आहे, कोण हारणार आहे. क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले. त्या रेकॉर्ड ब्रेकमधला एक सर्वात उच्च विचार केला तर अनिल कुंबळे हा गोलंदाज, ज्याच्या नावावरती 11 विकेटची एक चांगलं कामगिरी होती. त्यांचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळाले की नक्कीच कशा पद्धतीनं टीम इंडियावरती पराभूत केलं. यावेळी वेट अँड वॉच, सरळ चेंडूला उडवलंय, मात्र स्क्वेअरला चेंडूने उंची जास्त घेतली आहे. लांबी कमी परतावा लागणार आहे. आल्या आल्या असं जणू काय वाटला होता डेसिंग सज्ज झाला होता का, त्याला देखील माहिती आहे अभी सिंगल डबल से कुछ बनने वाला नहीं है. बड़े शॉट तो हर गेंद पर लगाने ही पड़ेंगे. बड़ा स्कोर कार्ड है, उसके खिलाफ खेलने का प्रयास था. जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली. धन्यवाद डीजे. स्पीडअप करा, वी फास्ट, कारण प्रत्येक ओव्हरला फक्त 5 मिनिटं दिली जातील. एका इनिंगसाठी फक्त 20 मिनिटं दिली जाणार आहेत. स्पीडअप करायचं आहे, त्यानंतर मात्र आपल्याला क्वालिफायची मॅच देखील कंप्लीट करायची आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज आनंद, ज्याने पहिल्याही चेंडूवरती आपल्याला विकेट प्रदान केली आहे. आणि खऱ्या अर्थानं आनंद हे नाव मात्र विचार करता स्माईल आहे, ते मात्र हर्षजन्य आहे. कारण आनंद याच नावानं आपलं आयुष्य असतं. ज्याच्या आयुष्यामध्ये आनंद आहे त्याला मात्र सुखाची चाहूल पाहायला मिळते, आणि ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे त्याला मात्र दुःखाची चाहूल पाहायला मिळत असते. पण बॅटपाटचे दिवस अनुभव घेऊन जातात आणि मात्र सुखाचे दिवस फक्त आपला आनंद घेऊन जातात. कारण प्रत्येकाच्या माणसामध्ये 2 बाजू येतात, एका साईडनं आनंद, एका साईडनं मात्र दुःख. आणि मात्र जगत असताना कुठेतरी मात्र त्या आयुष्याचा आपण नक्कीच खऱ्या तर फायदा घेतो. यावेळी चांगला बॉल जो मात्र यावेळी अक्रॉस अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि षटकर पाहू शकाल की 7पर्यंत ही 3 प्रगती पथावरती असताना 52 धावांचं टार्गेट जे मात्र NCC निवली संघाला मात्र कुठेतरी बॅकफुटला घेऊन बसलं. कारण शेवटच्या प्रतीकवरती जो अटॅक केला होता उमेश दळवीनं तो मात्र लाजवाब होता. यावेळी चेंडूला उडवला आहे, शॉट मिड ऑफ द क्षेत्रशः पाहतोय आणि बॅक टू बॅक त्याचं विकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या क्षेत्रामध्ये डीप पॉईंट आहे, डीप पॉईंटमध्ये अप्रतिम आपण क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळतंय. कारण 38 जे सर्कल आहे, सर्कलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक चांगले क्षेत्रक्षण आहेत. मिड ऑफ जर तुम्ही विचार केला तर पूर्ण क्लिअर आहे, मात्र तेवढा स्टॅमिना प्रत्येकाकडे नसतो. एक्स्ट्रा कव्हर खेळणं देखील कोणाचं काम नाही आहे. विकेटचं पतंग होतं. विकेट क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत 6 विकेट या टीमच्या या मॅचमध्ये त्यांच्याकडनं आज खराब कामगिरी. आणि कसं आहे, उच्च दर्जाचं क्रिकेट मात्र पहिल्या मॅचमध्ये जो नव्हता आणि मात्र सेकंड मॅचमध्ये येऊन पोहोचल्यानंतर मात्र संकटमोचक बनला. तर मग उमेश दळवी कोण विसरणार, त्याला नक्कीच या खेळाडूला अप्रतिम फटकेबाजी, 36 धावांची एक चांगली इनिंग, त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती 3 विकेट ज्याच्या नावावरती, हॅट्रिक देखील साध्य केली, षटकारांची हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आणि विकेटची हॅट्रिक देखील नावावरती. ओनली 1 फक्त आजच्या दिवसामधला हिरो आहे उमेश दळवी. यावेळी बेट अँड वॉच चेंडू ऑन साईडला पाठवला, क्षेत्ररक्षक आहे आणि परतावा लागेल बीडचं पतन. शैलेश त्या क्षेत्रामध्ये आहे,
टू बॅक 7वी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. सात विकेट ज्या मात्र आतापर्यंत प्राप्त केल्या ते मात्र धोंडा वडवलं. आणि तेव्हा विकेटसाठी आपण मात्र मैदानच्या आतमध्ये पाहतोय. एक सिंगल मात्र कन्वर्ट केल्यानंतर षटक क्रमांक देखील तिसरं कंप्लीट झालं आणि 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या जाऊन पण ती फलकावरती ती मात्र 15 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी विचार केला तर 6 चेंडू 37 धावांचं टार्गेट आहे. 37 रन ऑन द स्कोरबोर्ड. 6 षटकार ठोकावे लागतील. 6 चेंडू आणि 37 धावा यानंतर नक्कीच क्वालिफायच्या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आता पाहू शकाल एका साईडनं प्रतीक्षा करते, वेट अँड वॉच करते. ती टीम मात्र या मॅचकडे मुवमेंट बघतीये. ते पाहू शकाल नक्कीच पवनपुत्र आपण पाहतोय वळपे, त्याने देखील आज पूर्ण दिवसामध्ये काम केलंय. त्यानंतर या स्पर्धेकरता पाहतो नक्कीच अंकुश वाघे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. आपण देखील या स्पर्धेकडची नक्कीच आपण पाहतोय एक पर्वणी, एक मेजवानी घ्यायची आहे. ती मात्र मुख्य व्यापी डॅशवरती येऊन अंकुश वाघे, मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं नक्कीच या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चांगला स्ट्रोक्स यावली थर्ड मॅनला पाहू शकाल. सरळ अर्थानं पाहू पण खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक पाहू शकाल. एक चांगली विचार केलं तर टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टेक्निकल आणि टी म्हणजे टायमिंगनं चेंडूला मात्र कन्वर्ट केलं. आपल्या चांगल्या स्ट्रोक्सनं, आपल्या चांगल्या शैलीनं आणि एक चांगला मात्र इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. तो मात्र यशस्वी. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज सौरभ आपल्याला पाहतोय. विकेट क्रमांक 8 साठी जो बॅटिंग स्थानवरती आहे तो नक्की पाहतो. नक्कीच सुनीलच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल फक्त मात्र 19 या धावसंख्येवरती. याबल ऑन साईड मात्र चेंडूने उंची जास्त घेतली आहे. शैलेश चेंडूवरती येतोय, सरळ बिसावला गेलाय. आणखीन एक विकेट मात्र 8 क्रमांकाचं डाऊन इयर. बॅक टू बॅक विकेटचा लॉस ऑफ. कारण कुठेतरी मात्र प्रेशर आणि दबाव त्यांना मात्र इथपर्यंत आणत आहे. कारण 52 धावांचं एक चांगलं टार्गेट आणि 52 धावांच्या मात्र शोधामध्ये कुठेतरी मात्र ती मात्र कमी पडली. ती टीम मात्र पाहायला मिळाली. ती मात्र NCC निवली. आज चांगलं काम करत कुठे बॅकफुटला जावं लागलं. मात्र नाराज होऊ नका. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या यश अपयश येतच जातं. नाण्याच्या 2 बाजू छापा किंवा काटा, तशा क्रिकेटच्या 2 बाजू विजय आणि पराजय. एकाला हरावा लागणार आहे, एकाला जिंकावा लागणार आहे आणि पुन्हा प्रयत्न करा. नवीन संघर्ष, नवीन उमेद, नवीन मॅचकडे आपण वळला उद्या 3ऱ्या दिवसामध्ये. यावली सुपर बॉल. ही टुर्नामेंट अजून संपली नाही आहे. 4 दिवसांचा रणसंग्राम संपला नाही आहे. कुशिंबेकरांचा हा 16 मात्र बाकी आहे, तो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मात्र यानंतर क्वालिफायच्या मॅचची मात्र प्रेक्षक राजा प्रतीक्षा करतोय. कारण टॉप 4 मध्ये टॉप 2 साठी कोणती टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आपण पाहणार आहोत. तर नक्कीच सुरेश भूर यांच्याकडनं 400 रुपयाचं किताब आलं होतं. ते मात्र नक्कीच उमेश दलवीसाठी लगातार 4 षटकार आणि आई गावदी स्पोर्ट्स झोंडावडील 1 गाव 1 मध्ये आपल्या गावाचं नावच मोठं करते. आणि या मॅच करता मात्र 200 रुपयाचं आणखीन एक कॅश आमच्यापर्यंत पोहोचते. ती मॅच झाली तर मात्र टीम कॅप्टन्स किंवा उमेश देखील आला तरी मात्र ते प्राईज घेऊन जायचे. जवळजवळ 600 रुपयाचं आहे. उमेशसाठी 400 रुपयात 200 रुपये मात्र सुरेश भूर यांच्याकडनं या मॅच करतायत. कारण यानंतर मात्र स्वप्न नाही, साकार नाही. स्वप्न फक्त पाहिली होती, ती मात्र सत्यात उतरवण्याची आता वेळ आली आहे. आणि याकरता पाहू शकाल यामध्ये पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती, विजयाच्या शिकेवरती मुहूर्तपण सज्ज झाली आहे. टीम मात्र आई गावदी ढोंडा वडवली आणि त्यांच्यावर टीम मात्र पाहायला मिळणार आहे. त्याआधी पण मॅन द मॅचकडे बोलूयात. मात्र अजून मॅच संपली नाही आहे. षटक क्रमांक शेवटचा मार्ग असतंय. 23 चेंडू फेकून जरी 24 चेंडू तो मात्र इन प्रोग्रेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इन ॲक्शन सजणार आहे तो मात्र माटी विकेटवरती. विकेट क्रमांक 9 साठी आपण पाहतोय. आणि यावली शेवटच्या बॉलवरती 9वी विकेट मात्र झाली असती, मात्र कुठेतरी कॉल कनेक्शन केलं नाही आहे. थोडंसं बॅटला खेळली टीम मात्र निवली, स्पर्धेबाहेर फेकली आहे. मात्र नक्कीच मॅन द मॅच आणि वेल प्लेड आणि बेस्ट ऑफ द टीम आई गावती बी ढोंडा वडवली. उमेश दलवी मॅन ऑफ द मॅच, ज्यासाठी मात्र सुरेश भोईर यांच्याकडनं 400 रुपये येतात आणि मात्र मॅन द मॅच करताना मात्र टीमसाठी 200 रुपये येतात. ते मात्र इथे वितरित केले जातील. लगेच दोन्ही कॅप्टन्स आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कारण क्वालिफायच्या मॅचमध्ये आपल्याला मान्यवरांचा शुभ असते, मात्र ती नाणेफेक केली जाणार आहे. जे मान्यवर आपल्याला लाभलेत या स्पर्धेकरता आपण पाहतोय.